काय मिळतंय आन्सर? एक 10 मिनिटं घेऊ, 5 ते 10 मिनिटं, नंतर नेक्स्ट क्लास आहे माझा. काय मिळतंय? 0.64. बरं, बघूया, चेक करू आपण. 0.28. शाबाश. 62 आहे. किती 17 नंबर होता ना. 62चा आन्सर डी. हम्म, 0.28 बरोबर आहे प्रियांका. काय अक्षय, कसं व्हायचं रे? सॉरी. बरं, किती कळलं का? कसं आलं हे कळलं का आकाश? हो, कळलं तर मग चुकायचंच कशाला ना मग. ठीक आहे, 63 बघा बरं. 63 काय म्हणलं? 63 काय म्हटलेलं आहे? इफ 5 अनबायस्ड कॉइन्स आर टॉस्ड, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग? बरं, आन्सर चुकलं ते समजलं. बरं, आन्सर कसं आलं 0.8 हे कळलं ना? ठीक आहे, कळलं असेल. थोडा नेक्स्ट बघा. 63 बघा. इफ 5 अनबायस्ड कॉइन्स आर टॉस्ड, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग इवन नंबर ऑफ हेड्स? ठीक आहे, आणि तुम्हाला असे ऑप्शन दिलेले आहेत. मग काय करणार इथे तुम्ही आता? यासाठी तुम्ही एक बायनॉमियलचा एक फॉर्म्युला म्हटला होता, बायनॉमियलचा म्हणजे काय? असं म्हणूया आपण. हा, आठवत आहे का? पी एक्स इज इक्वल टू आर इज इक्वल टू एन सी आर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर. असा हा एक फॉर्म्युला तुम्हाला मी मागच्या मला वाटतं फक्त सांगून ठेवलं होतं. ह्याच्यावर आपण सॉल्व्ह केलं नाही काय मला वाटतं. बरोबर. कळलं का? अरे, हे फॉर्म्युला माहिती आहे का? बघितलंय कधी फॉर्म्युला हा? हो, नाही, काहीतरी बोलत जावा रे. शांत बसला की मला कसं कळणार तुम्हाला काय कळलंय का नाही? हो, ठीक. याला आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन म्हणत असतो. त्यात पी म्हणजे काय असतो? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इन सिंगल ट्रायल. त्यात काय केलं बघा, 5 वेळा कॉइन टाकला. म्हणजे थोडक्यात तुम्हाला एन दिलाय 5. ठीक आहे, आणि काय म्हटलंय? प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग इवन नंबर ऑफ हेड्स. इवन नंबर ऑफ हेड्स म्हणजे काय? हेड्स किती पाहिजे? 1, 3, 5 चालणार नाही. बरोबर, 1, 3, 5 चालणार नाही. म्हणजे किती चालेल आपल्याला? 2, 4, 6 चालेल. ठीक आहे, आणि अशा वेळी झिरोला आपण म्हणजे 0 हेड, 2 हेड, 4 हेड किंवा 6 हेड असे अज्युम केले जातील. ठीक आहे, मग आता यामध्ये बघा, म्हणजे आपल्याला काय पाहिजे इथं? एन तुम्हाला माहिती आहे किती आहे? 5 वेळा टाकला म्हणजे हा 5CR पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर. एन म्हणजे 5 मायनस आता पी किती असणार आहे?
तर सिंगल ट्रायलला आपण कॉइन टाकला, तुम्हाला काय म्हटलं, इव्हन नंबर ऑफ हेड्सची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. तर पी म्हणजे म्हणून आपण प्रोबॅबिलिटी दॅट कॉइन टॉस केल्यानंतर तो तुम्हाला मिळतो तो हेड आहे. तर एकदा कॉइन टाकला की त्यामध्ये हेड पडेल याची प्रोबॅबिलिटी किती असते? किती असते? अवघड आहे का? 1/2 म्हणतो आपण. मग क्यू पण काय असणार? 1/2 असेल. बरोबर. मग अशा केसला काय करणार इथं, मग आपण आता इथं आपल्याला काय करायचं आहे, यात काय कंडिशन पाहिजे? एक तर काय पाहिजे, हा 0 किंवा काय म्हणणार 2, ठीक आहे, किंवा काय म्हणणार आपण इथं 4, किंवा काय म्हणू आपण इथं 0 म्हणण्यापेक्षा 0 नको म्हणायला, कारण की इव्हन मध्ये 0 येत नाही ना. 2 4 6 म्हणू आपण, या काय म्हणू आपण x इक्वल टू 2, किंवा काय म्हणणार x इक्वल टू 4, किंवा काय म्हणणार x इक्वल टू 6. बरोबर. मग अशा केसला काय होणार, कॉइन टाकलंय 5 वेळा, ठीक आहे. आता इथे बघा, इथे आपण सी वगैरे वापरतो ना. तर मला सांगा 6 वेळा हेड येईल अशी प्रोबॅबिलिटी किती असणार? किंवा किती वेळा 6 वेळा हेड येतील? सॉरी 6 नाही, 5 वेळा, 5 वेळा म्हटलंय ना. 5 कॉइन टॉस ना. मग सॉरी, एक मिनिट, अंडू करूया. ठीक आहे, बघा मी 6 कॉइन म्हणतोय, तेव्हा माझ्या डोक्यात 6 होतं. 5 वेळा कॉइन टाकलेला आहे. मग 5 पैकी आपण किती असेल, एक ज्या मॅक्झिमम 5 हेड असतील, त्यामध्ये इव्हन कधी म्हणणार, 2 हेड असेल आणि 4 हेड असेल, हे इव्हन झाले, ठीक आहे. पण 0 ऍक्च्युअली आपण इव्हन म्हणून कन्सिडर करत नाही. पण अशाच काय म्हणतो आपण पुन्हा इथं, कारण की जेव्हा 0 हेड आहे म्हणजे तेव्हा टेल किती असणार आहे, इथं आपल्याकडे पूर्ण 5च्या 5 टेल असतात, त्यामुळे त्या एका कंडिशनला आपण x इक्वल टू 0 पण ऍझ्युम करतोय, ठीक आहे. ऍक्च्युअल बघितलं की हा नाही घ्यायला पाहिजे, पण हा प्रॉपर्टी मध्ये नेहमी घेतला जातो. यात काय होणार, x इज इक्वल टू 2 प्लस x इज इक्वल टू 4, ठीक आहे, 2 आणि 4. हे कळलं इथपर्यंत? ठीक आहे. आता फॉर्म्युला काय बघा, x0 म्हणजे काय होणार, 5c0, p किती आहे 1/2 रेस टू 0, आणि q काय होणार बघा 5 म्हणजे कधी लक्षात घ्या, आता p आणि q दोन्ही सेमच आहेत, बरोबर. आणि r काही असू दे, इथं समजा इथं r1 असलं 5 - 1 4, म्हणजे 4 आणि 1 5, म्हणजे हा नेहमी 5 असणार आहे, कळतंय हे ना, कारण की दोन्ही p q सेम म्हणून मी डायरेक्ट लिहितोय, म्हणजे हा पण काय होणार 5c2 1/2 रेस टू 5 प्लस 5c4 1/2 रेस टू 5, ठीक आहे. म्हणजे काय मिळेल बघा, आता 5c0 फाइंड करा, किती मिळते बघा, 2 रेस टू 5 म्हणजे 32 झाला, म्हणजे हा झाला 1/32. 5c2 म्हणजे 9 to 4 2 म्हणजे 10, हा होणार 10/32 प्लस 5 म्हणजे फक्त 5 राहील, होणार 5/32, म्हणजे हा मिळेल 16/32, म्हणजेच 1/2, ठीक आहे. तर एवढे काय म्हणणार आपण, इव्हन हेड्स असतील, ठीक आहे. म्हणजे मी आधी जेव्हा असे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचो, तेव्हा मी हा पार्ट घेत नव्हतो, कोणता x इक्वल 0 मी आधी घेत नव्हतो, ठीक आहे. पण जेव्हा मी आन्सर चेक करायचो, तर मला तेव्हा कळायचं की x इक्वल 0 पण घ्यायला पाहिजे, ठीक आहे. जर तुम्ही टेक्निकली विचार केला तर x इक्वल 0 नाही घेतलं पाहिजे, कारण 0 इज नायदर इव्हन नॉर ऑड म्हणतो आपण. पण मी बऱ्याच वेळा जेव्हा प्रॅक्टिस होती तेव्हा लक्षात आलं की मला इथं नेहमी 0 पण त्यात घेत जावं, जेव्हा तुम्हाला इव्हन हेड वगैरे म्हटलं तेव्हा 0ला पण कन्सिडर करत जावा ऍज अ इव्हन, कळतंय. जर आपण हा 0चा विचार केला नसता तर आपला आन्सर आला असता 15/32 आला असता, ठीक आहे. तो पण ऑप्शन दिसतो आपल्याला, ठीक आहे. पण मी काय म्हटलं, 0चा पण विचार करा, त्यामुळे ते एक वाढेल, मग हा होणार
16/32 म्हणजेच 1/2. तर आन्सर चेक करूयात. 1/2 असणार आहे. 63 किती ए 63 चा ए झाला हा ए. ठीक आहे. बर, हे कळलं का सगळ्यांना? हे कळलं का? हो. ठीक आहे. हे लॉजिक लक्षात घ्या. इव्हन म्हणजे काय म्हणतो आपण, म्हणजे 2 ला ऍड केला 4 ला ऍड केला 2 6, म्हणजे हे सगळं इव्हन म्हणतो आपण. म्हणून 0 आपण या ठिकाणी कन्सिडर केलं जातं. जनरली आपण काय म्हणतो, 0 इज नायदर इव्हन नॉर ऑड. बरोबर. ऑड म्हणजे काय म्हणतो आपण, 1 3 5 7, मग 1 मधून 2 घावला की काय मिळतो, -1 मिळेल ना काहीतरी. म्हणून त्या केसला 0ला ऑड म्हणून कन्सिडर करत नाहीत, असं प्रॉबिलिटीचा विचार करत असताना. ठीक आहे. पण ऍक्च्युली म्हणजे मला असं वाटतं की इथं 0 नाही घ्यायला पाहिजे, पण तुम्ही कुठलंही बुक बघा, त्यात तुम्हाला 0ला पण कन्सिडर केलं तुम्हाला दिसेल. ठीक आहे. त्यामुळे आपण पण सवय ठेवायचं, इथं 0 कन्सिडर करायचं. ठीक आहे. बर, तर आज आपण इथे थांबतोय. ठीक आहे. हे काय नोट करा, नोट करा. ठीक आहे. जरा होमवर्कला हे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. 64 हे पेज नंबर किती 15 हे तुम्हाला सगळं मी सेंड केलंय PDF. ठीक आहे. हे आणि हे जरा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, हे 2 पेज. ठीक आहे. कालचे लिंक पाठवा. आता करतो अपलोड. काल मी विसरूनच गेलो अपलोड करायचं. करतो, दोन्ही अपलोड करतो आणि दोन्ही एकदम पाठवतो आज. ठीक आहे. हे 2 सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. हे 2 पेज संपवा शक्यतो, म्हणजे आपण नेक्स्ट पार्ट चालू करता येईल आपल्याला. नाही सुटलं तर उद्या आपण सॉल्व्ह करूच.